माणसाचं जसे विचार असतात तसंच त्याचं आयुष्य असतं, तसे त्याचे अनुभव असतात। असं नाही आहे की ते आयुष्य त्याचं तसं आहे, परंतु त्याच्या विचारांमुळे त्याला ते तसं अनुभवायला येतं। आज सद्गुरू जे सांगताय आम्हाला, विचार आणि भावना या दोन नाही आहे, हे एकच आहे। जशा तुमच्या भावना असतात, जसे तुमचे विचार असतात, तसाच तुमचा अनुभव असतो। प्रत्यक्ष अनुभव फार वेगळा असतो, पण तुम्हाला तसा दिसतो। माणसांनी नेहमी शहाणपणाने वागलं पाहिजे आणि विचार आपले असेच ठेवले पाहिजे जशा भावना तुम्हाला हव्या। तुम्हाला जीवनामध्ये जर आनंदी अनुभव हवे असतील, सुरक्षित अनुभव हवे असतील, तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या सार्थकतेकडे जायचं असेल, सत्याचे अनुभव हवे असतील, तुमचे विचार सुद्धा सत्य असले पाहिजे। की तुमच्या जीवनाचे जर अनुभव आज जर तुम्हाला चुकीचे वाटताय, तुम्हाला त्रासदायक वाटताय, तर तुमचे विचार बदलण्याची गरज आहे। तुम्ही जर विचार बदलले तुमचे आणि विचारांची दिशा तुम्ही जर सकारात्मक केली, तर तुमच्या भावना देखील सकारात्मक होतील। ज्या वेळेस तुमच्यातल्या भावना तुम्ही नष्ट करता विचारांच्या सोबतच्या, तेव्हा तुम्ही स्वतःला यंत्र बनवा। विचारांचे निर्माते जर आम्ही आहोत, मेंदू नावाच्या इंद्रियामध्ये हे विचार जर जन्माला येतात, तर आम्ही तो मेंदू सुद्धा निरोगी ठेवला पाहिजे। शरीराचं स्वास्थ्य आणि मनाचं स्वास्थ्य जर चांगलं असेल, तर तुम्ही विचारांवर काम करू शकता, आणि म्हणून त्यासाठीच योगाची निर्मिती आहे। आमच्या जीवनाचे अनुभव हे आमची निर्मिती आहे। हे ज्यावेळेस आम्ही स्वीकारू, त्यावेळेस आमचं जीवन आम्हाला हवं तसं आम्ही अनुभवू शकतो आणि त्याला स्वर्ग बनवू शकतो। मित्रहो, मनुष्य जीवन अतिशय गमतीशीर आहे। तुम्ही कधी एखाद्या मांजरीच्या पिलाला स्वतःची शेपटी धरताना पाहिलं असेल, ते असं गोल गोल फिरत असतं। तुम्हाला काय वाटतं, ते आयुष्यभर जरी फिरलं तरी त्याची शेपटी त्याच्या तोंडामध्ये येणार नाही? किंवा तुम्ही असं एक चित्र पाहिलं असेल की एक साप आपली शेपटी गिळतोय, शिकार समजून। तर तसंच काहीसं माणसाच्या आयुष्यामध्ये, माणसाचं जसे विचार असतात तसंच त्याचं आयुष्य असतं, तसे त्याचे अनुभव असतात। असं नाही आहे की ते आयुष्य त्याचं तसं आहे, परंतु त्याच्या विचारांमुळे त्याला ते तसं अनुभवायला येतं। आणि हे असंही नाही आहे की तो ढोंग करतोय, तो नाटक करतोय, की माझ्या जीवनामधले जे अनुभव आहे किंवा माझं जे जीवन आहे किंवा माझे जे संबंध आहेत, हे सर्व काही इतरांपेक्षा वेगळं आहे। एका सभेमध्ये एक ट्रेनर आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींना एक अनुभव देत होता। तो सांगत होता की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये गोड आणि कडू असे अनुभव आहे, दुःखाचे प्रसंग आहे, आणि प्रत्येकाला त्याचा कंटाळा आलेला आहे। म्हणजे मग ते माणसं असतील, नातं असतील, किंवा त्याचं जीवनाची जी परिस्थिती असेल, तो सर्वांना कंटाळलेला आहे। तरुणपणामध्ये माणसं घटस्फोट का घेतात? त्याला चेंज हवा आहे। माणसं कपडे बदलतात, माणसं वस्तू बदलतात, गाड्या बदलतात, तसं माणसं नाती पण बदलायला लागली। रक्ताची नातीसुद्धा एकदम अल्पायुषी झाली, म्हणजे त्याला रक्ताची का म्हणावं हा प्रश्न आपल्याला पडतो। तर हे प्रसंग तो वर्णन करत होता की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या आहे, दुःख आहे, त्रास आहे, आणि तो त्याला नको आहे। तर त्याने एक प्रयोग केला। त्याने एक समोर एक भांडं ठेवलं आणि सांगितलं, प्रत्येकाने आपल्या जीवनातली सर्वात मोठी समस्या, तुमच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख तुम्ही लिहा आणि त्या भांड्यामध्ये टाका। आज परमेश्वराने तुम्हाला संधी दिली आहे तुमचं दुःख बदलण्याची, तुमच्या समस्या बदलण्याची। तुम्हाला असं वाटतं ना की दुसऱ्याचं आयुष्य माझ्यापेक्षा खूप चांगलं आहे, दुसऱ्याच्या आयुष्यातल्या समस्या माझ्यापेक्षा काय छोट्या आहे। आपण ज्यावेळेस लोक सांगतात, अरे माझ्या आयुष्यामध्ये असं घडलं, असं झालं, तसं झालं, तो नाही, तुझं काहीच नाही रे। माणसांना स्वतःच्या बाबतीमध्ये अतिशयोक्ती करण्याची काय आहे सवय, आणि त्याला स्वतःबद्दल फार सहानुभूती असते की नाही, माझं दुःख सर्वात मोठे आहे, माझी समस्या फार मोठी आहे। मग तुम्ही लिहा आणि टाका। मग सर्वांनी त्या समस्या लिहिल्या आणि त्याच्यामध्ये टाकल्या भांड्यामध्ये। सर्वजण जागेवर बसल्यावर त्या ट्रेनरने सर्वांना पुन्हा आवाहन केलं, प्रत्येकाने पुन्हा आपल्या खुर्चीवरून उठा आणि याच्यामधून एक नशीबवान अशी समस्या उचला आणि घेऊन जा। प्रत्येकाने समस्या उचलली, चिठ्ठी उचकली आणि वाचली, आणि परत पळत पळत मागे गेला आणि परत टाकून दिली।
असं प्रत्येकजण करायला लागला. प्रत्येकजण पळत पळत जायचं आणि ती शिट्टी परत टाकून द्यायचं आणि दुसरी घ्यायचं. असं 2-3 वेळा झालं. कुणी काही जागेवर जाईना. मग ट्रेनर त्यांना म्हणाला, अरे थांबा थांबा थांबा, सर्वांनी समस्या परत त्यात टाकून द्या आणि जागेवर जाऊन बसा. ते म्हणे का? मग तुम्हाला आलेली समस्या जी नवीन नशिबाने आलेली आहे ती समस्या तुम्हाला आवडते का? तुम्ही ती रिप्लेस करायला तयार आहात का? तो म्हणे नाही, आमची पूर्वीचीच बरी आहे म्हणे. मग ठेवा म्हणे, ठेवा, परत ठेवा आणि जागेवर बसा. तुम्हाला परमेश्वर तीच समस्या देतो जी तुम्ही सोडू शकता. आणि तुमची जी समस्या आहे ती इतरांपेक्षा खूप छोटी आहे हे तुम्हाला कधी कळायला लागलं? जेव्हा दुसऱ्याच्या समस्या ज्यावेळेस तुम्ही वाचल्या. माणसाच्या समस्या काही त्याच्या कपाळावर लिहिलेल्या नसतात. कदाचित प्रत्येकाच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख माणूस कधीच कोणाजवळ व्यक्त करत नाही. आजच्या काळात तर समाज सभ्य झाला, सुशिक्षित झाला, तो कुंठित झाला. त्याने आपल्या भावनांना सुद्धा पासवर्ड टाकले. तो चेहऱ्यावर खोटं हसू, खोटा आनंद दाखवून कोणाला फसवते हे त्याला मरेपर्यंत कळत नाही. खोटा आनंद आणि खोटं सुख दाखवण्यामध्ये माणसं एवढी पाखंडी होऊन गेली की त्याला स्वतःला पण कळत नाही की तो कोणत्या स्टेटसमध्ये आहे. माणसांचे व्हॉट्सअपवरचे, फेसबुकवरचे स्टेटस जर पाहिले, प्रोफाईल जर पाहिले, तर प्रत्येकाला वाटतं अरे याचं जीवन फार सुंदर आहे. एक्झॅक्टली माणसं जे स्टेटस किंवा जे प्रोफाईल टाकतात त्याच्या विरुद्ध त्याचं जीवन असतं. चोराच्या उलट्या बोंबा तुम्ही ऐकल्या असतील. हे चोराच्या उलट्या बोंब आहे. सुशिक्षित लोक म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. स्वतः फसवणारी मंडळी म्हणजे सुशिक्षित मंडळी. अडाणी माणसं, भोळी माणसं आपल्या मनात असलेल्या भावना लगेच व्यक्त करतात आणि मोकळं होतात. पण सुशिक्षित माणसं ती साचून ठेवतात, आपली घाण झाकून ठेवतात. सुरक्षितपणे वेळ बघून ती साफ करण्याचा त्यांचा प्रयास असतो, परंतु मनामध्ये साचवलेली घाण ही कधीच स्वच्छ होत नाही. तुम्ही जेवढी साचवाल ती त्याच मिनिटाला स्वच्छ होऊ शकते. पुढच्या मिनिटाला ती एकदा तुमच्या माइंडमध्ये रिस्टोअर झाली की ती कधीच स्वच्छ होत नाही. कारण जीवनामध्ये आज सद्गुरू जे सांगताय आम्हाला, विचार आणि भावना या दोन नाही आहे, हे एकच आहे. सापाचं तोंड म्हणजे आपण गांडूळ म्हणतो त्याला, असं म्हणतात लोक की त्याला 2 तोंड असतात. खरं तर हे अज्ञान आहे. जेव्हा त्याला शिकारी त्याला पकडतो तेव्हा त्या शिकाऱ्याला फसवण्यासाठी त्याने त्याच्या तोंडावर फटका मारू नये म्हणून तो, किंवा त्याच्या तोंडावर त्याने आघात करू नये, घात घालू नये म्हणून तो शेपटी बाहेर काढतो. त्याची शेपटी अशी तोंडासारखी दिसते आणि ती अशी हलवतो, उलट्या बाजूने चालतो. म्हणून लोकांना असं वाटतं की त्याला 2 तोंड आहे. तसं नाही आहे, ती त्याची चाल आहे. मग जसं सापाचं जे गांडुळाचं तोंड असेल किंवा त्याची शेपटी असेल, हे 2 वेगळे नाही आहे. एक सुरुवात आहे, एक शेवट आहे. तसं विचार हे तोंड आहे, तर भावना हे त्याचा शेवट आहे. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे भावना. एखादा विचार तुमच्या डोक्यामध्ये आला, मी नेहमी गमतीने म्हणत असतो, एक सुंदर असं गुलाबाचं बगीचा आहे, त्याच्यामध्ये त्या गुलाबाचा असा घमघमाट पसरलेला आहे. भावना आले. आता एक आजारी पडलेल्या जर्सी गायांचा गोठा आहे आणि आजूबाजूला सगळं शेण पडलेलं आहे, भयंकर असा वास आणि मासे. आता कसं वाटतं? म्हणजे विचारांच्या बरोबर लगेच भावना पण उत्पन्न होतात. एखाद्या स्वादिष्ट पदार्थाचं मी जर नाव घेतलं तर तुमच्या तोंडाला लगेच पाणी येईल, आणि जर एखाद्या घाणेरड्या गोष्टीचं नाव घेतलं तुमचं पाणी पळून जाईल. एक्झॅक्टली भावना ज्या आहेत त्या विचारांच्या सोबतीने येतात, आणि जशा तुमच्या भावना असतात, जसे तुमचे विचार असतात, तसाच तुमचा अनुभव असतो. प्रत्यक्ष अनुभव फार वेगळा असतो, पण तुम्हाला तसा दिसतो. ज्या वेळेस समोरून एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती असेल किंवा एखादा प्रसंग असेल, त्या प्रसंगाचं वेगवेगळ्या प्रकारे आकलन केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारे अनुभव घेतला जातो. तुम्ही एखाद्याला पूजा करताना बघता, ती सायकल अगरबत्तीची जाहिरात फार सुंदर आहे. एकाच वेळेस आई आणि मुलगी दोघी पण प्रार्थना करतात. आई म्हणते माझ्या मुलीला शिस्त राहू दे, तिला कोणाच्या प्रेमात पडू नको देऊ, आहे का नाही. आणि मुलगी त्याच अगरबत्तीने पूजा करते, म्हणते मला एखादा राजबिंडा असा पैशावाला तरुण माझ्या प्रेमात पडू दे. म्हणजे पूजा तीच चालू आहे, दोघींच्या भावना वेगळ्या आहे.
कृती फार महत्त्वाची नाही आहे, त्याच्या पाठीमागच्या भावना आणि विचार फार महत्त्वाचे, ते तुम्हाला घेऊन जातात. घटना एकच आहे, कृती एकच आहे, पण भावना दोघींच्या पण वेगळ्या आहे, म्हणून अनुभवसुद्धा वेगळे आहे. रावणसुद्धा भक्त होता. काल माझ्याशी कोणीतरी वाद घालत होतं राजकारणावरून. मला म्हणे ही जनता निवडून देते किंवा जनता सर्व एकत्र मिळून निवडून देते म्हणजे तो चांगलाच माणूस असेल. म्हणलं रावणसुद्धा राजा होता, हिटलरसुद्धा नेता होता, त्याला पण निवडून दिलं होतं. आणि दक्षिण कोरियामध्ये आज तो जो आहे तो तानाशाह, तो पण एक राजाच आहे, तो पण निवडूनच गेलेला आहे. जशा प्रकारचा समाज आणि त्याची विचारधारा असते तशा प्रकारचं नेतृत्व तो निवडतो. मी नेहमी म्हणत असतो, शेळ्यांच्या राज्यामध्ये कधी सिंह राजा होऊ शकत नाही निवडणुकीमध्ये, आणि वाघाच्या राज्यामध्ये कुणी लांडगा त्याचं नेतृत्व करू शकत नाही. मग भावना आहे, विचार आहे. आज प्रत्येक ठिकाणी बघितलं तुम्ही तर प्रत्येक जाहिरातीमध्ये भावना पेरलेल्या असतात. कुठलीही जाहिरात भावनेशिवाय नाही. मग ती वासनेची किंवा कामनेची त्याचा संबंध जोडलेला असतो. गंमत पहा, एखादी कार जर विकायची असेल तर त्याच्यासोबत एक ग्लॅमरस लेडीज उभी केली जाते. आता त्या कारचा आणि ग्लॅमरस लेडीचा काय संबंध आहे? काहीच नाही. पण कार आल्यावर अशा प्रकारची ग्लॅमरस लेडी भेटते अशी भावना त्याच्या मनामध्ये पेरली जाते. तशी ही विचार आणि भावना बेकार आहे, पण ही त्यांना नंतर कळतं, कार घेतल्यानंतर, की आजचा जो समाज आहे, तुम्ही आज राजकीय, आता बघा आज निवडणुकीचं वारं चालू आहे, प्रत्येक पक्ष भावनिक साथ घालतो, आपल्या मतदारांना भावनिक साथ घालतो. वास्तवतः भावनेचा आणि राजकारणाचा कुठलाही संबंध नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये सर्वजण इमोशनल होतात. मला तर अक्षरशः फार अचंबित होतो मी की राजकारणी माणसांच्या डोळ्यांमधून अश्रू. निवडणुकीमध्ये रिचेबल असलेली सर्व माणसं निवडणुकीनंतर नॉट रिचेबल होतात. मित्रांनो, त्यांचं रडणंसुद्धा तुमच्या भावनांशी खेळण्याचा एक प्रकार आहे. आणि म्हणून माणसांनी नेहमी शहाणपणाने वागलं पाहिजे आणि विचार आपले असेच ठेवले पाहिजे जशा भावना तुम्हाला हवे. तुम्हाला जसे अनुभव आहेत, तुम्हाला जीवनामध्ये जर आनंदी अनुभव हवे असतील, सुरक्षित अनुभव हवे असतील, तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या सार्थकतेकडे जायचं असेल, सत्याचे अनुभव हवे असतील, तर तुमचे विचारसुद्धा सत्य असले पाहिजे. तुम्ही खोटे नाटे आणि अतिशय लालची असे विचार डोक्यामध्ये ठेवून, लोभाचे विचार डोक्यात ठेवून तुम्ही चांगल्या भावनांची निर्मिती, चांगले अनुभव निर्माण करू शकत नाही. जसे तुमची विचारसरणी आहे तशा प्रकारचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळत राहणार आहे. असं म्हणतात, जे मनी वसे ते स्वप्नी दिसे. आमच्या स्वप्नातसुद्धा तेच दिसतं जे आमच्या मनामध्ये आहे. आणि पहाटे पहाटे दुसऱ्याच्या मनातलं आपल्या मनात येतं, म्हणून कदाचित ते खरं होतं असं म्हणतात. पण तो मनाचाच खेळ आहे. तुमचं मन ज्याच्याशी जोडलेलं आहे, मग ती वस्तू असू शकेल, व्यक्ती असू शकेल, प्रसंग असू शकेल, त्याच्याशी तुमचं मन जेव्हा जोडलेलं असतं तेव्हा ते तुमच्या जीवनामध्ये उतरण्याचा, प्रवेश करण्याचा प्रयत्न करतं. त्याला आम्ही पहाटेचं स्वप्न म्हणतो. पण तो पण एक विचारच आहे कोणाच्या तरी डोक्यामधला, किंवा या प्रकृतीचा एक विचार आहे. प्रकृतीचा विचार काय आहे? प्रत्येक बीने सुंदर असं झाड म्हणावं, फुलावं, बहरावं, तो पण एक विचार आहे प्रकृतीचा. आणि म्हणूनच प्रकृतीची भावना आहे की माझे लेकरं सुखाने आनंदाने जगले पाहिजे, म्हणून ती प्रयत्न करते. परंतु लेकरं मोठे उच्छाद घालतात. खोडकर लेकरं झाले फार. जेवढे शिकवले तेवढे हुकवले. त्यांना विचार हवेत पण भावना नको आहे. सुशिक्षितपणा म्हणजे काय हो? सुशिक्षितपणा असेल किंवा तुम्ही वैज्ञानिक आहात म्हणजे तुम्हाला भावना नाही असं आहे का? तुम्ही स्वतःला काय रोबोट बनवणार आहात का? रोबोटला भावना नसतात, बरोबर आहे. रोबोटच्या डोक्यामध्ये विचार असतो, प्रोग्रामिंग, पण त्याला भावना नसतात. ज्या वेळेस तुमच्यातल्या भावना तुम्ही नष्ट करता विचारांच्या सोबतच्या, तेव्हा तुम्ही स्वतःला यंत्र बनव. जसं एखादा सामान्य माणूस आहे, तो संध्याकाळी 2 पेग घेतो आणि आपल्या भावना मारून टाकतो. तुमच्या मेंदूला पॅरलाइज करणं, त्याच्यातल्या भावना मारण्याचं एक काय व्यवस्था आहे. कुठल्याही प्रकारचं मनोरंजन करणं किंवा कुठल्याच प्रकारचं नशा करणं हे तुमच्या विचारांसोबत येणाऱ्या भावनांना तोडणं आहे. जसं तुमच्या शरीरामध्ये वेदना आहे पण त्या मेंदूला कळू नये म्हणून तुम्ही पेन किलर घेता. वेदना आहे म्हणजे तुम्हाला कळत नाही.
जसं शामरूख वादळामध्ये आपलं मुंडकं वाळूमध्ये घुसवतो आणि त्याला असं वाटतं की वादळ निघून जाईल, आता मला काही वादळाची भीती नाही, पण त्याचं शरीर तर वादळामध्येच आहे ना. भ्रम स्वतःला तयार करतो तो. तशा प्रकारचं तुम्ही ज्यावेळेस नशा करता किंवा एखादं व्यसन करता तेव्हा तुम्ही तुमच्या विचारांपासून भावना तोडता. आणि जर माणसाच्या जर भावना तुटल्या तो माणूसच नाही राहत. मग तो क्रूर बनतो, हिंसक बनतो, भयंकर बनतो. ज्या माणसाच्या भावना जिवंत आहे तो कधीच दुसऱ्यावर अत्याचार करू शकत नाही. तो कधीही मॅटेरियलिस्टिक म्हणजे भौतिकवादी असू शकत नाही. आज माणसं यंत्रासारखी बनायला लागली. नातंसुद्धा यांत्रिक पद्धतीने व्यवहाराने पुरं करतात. आणि म्हणून सद्गुरूंना हे सांगावं लागलं की तुमच्या जीवनाचे जर अनुभव आज जर तुम्हाला चुकीचे वाटताय, तुम्हाला त्रासदायक वाटताय, तर तुमचे विचार बदलण्याची गरज आहे. तुम्ही जर विचार बदलले तुमचे आणि विचारांची दिशा तुम्ही जर सकारात्मक केली तर तुमच्या भावना देखील सकारात्मक होतील. तुम्ही चुकीचे विचार करून चांगल्या भावना निर्माण करण्याचा जो चुकीचा एक मूर्ख प्रयत्न करत आहात तो प्रयत्न तुम्ही थांबवला पाहिजे. आणि तुम्हाला जसे अनुभव पाहिजे जीवनामध्ये तसेच विचार तुम्ही निर्माण केले पाहिजे. कारण विचारांची निर्मिती तुम्ही करता, विचार आपोआप जन्माला येत नाही. हा फॅन तुम्ही चालू केलेला आहे, पण ज्याने चालू केला आहे तो नाही आहे इथे, दुसराच कोणीतरी आलेला आहे. तो म्हणतो हा फॅन पहिल्यापासूनच चालू आहे. तसं नाही आहे. विचार हे तुमच्या माध्यमातूनच निर्माण होतात, फक्त नकळत निर्माण होतात. आणि म्हणून विचारांचे निर्माते जर आम्ही आहोत, मेंदू नावाच्या इंद्रियामध्ये हे विचार जर जन्माला येतात तर आम्ही तो मेंदूसुद्धा निरोगी ठेवला पाहिजे. मग त्याचं निरोगी असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि तो जेव्हा निरोगी राहील तेव्हा त्याच्यामध्ये विचारसुद्धा चांगल्या प्रकारचे निर्माण होऊ शकतील. म्हणून स्वास्थ्य फार महत्त्वाचं आहे. मग शरीराचं असो नाही तर मनाचं असो. शरीराचं स्वास्थ्य आणि मनाचं स्वास्थ्य जर चांगलं असेल तर तुम्ही विचारांवर काम करू शकता. आणि म्हणून त्यासाठीच योगाची निर्मिती आहे. ज्ञानयोग पूर्णपणे विचारांवर नियंत्रण करण्यासाठीच आहे. ज्ञानयोग काय? फक्त विचार आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी जर वाचली त्याच्यामध्ये विचार आहेत आणि त्या विचारांच्या माध्यमातून तशा भावना तुम्ही निर्माण करू शकता आणि तशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येणार आहे. तुम्ही जर आध्यात्मिक विचार केले तर आध्यात्मिक अनुभव येणार आहे. तुम्ही जर भौतिक विचार केला तर तुम्ही भौतिकचा अनुभव येणार आहे. तुम्ही थांबणार आहे तिथे कुठेतरी जाऊन. तुम्ही जर पैशाचा विचार केला तुम्ही पैशाच बाबतीतच तुमचे अनुभव येणार आहे. लोक तुम्हाला सगळे असे आर्थिक आणि व्यावहारिक दिसतील. अरे हा फार व्यावहारिक आहे. समोरचा माणूस तुम्हाला कसा दिसतो हे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. तो तसा आहे किंवा नाही. आपण असं म्हणतो अरे हा पहिल्याही चांगला होता, आता असं कसं झालं, किंवा हा त्याच्याबरोबर असं वागतो, माझ्याबरोबर असं का वागतो. त्याला कारणीभूत तो नाही आहे, तुम्ही आहात. तुमचे विचार त्याच्याबद्दल तसे आहे म्हणून तो तुम्हाला तसा दिसतो. तो कसा आहे? तो कसाच नाही आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला जर तुमचे अनुभव सुंदर करायचे असतील तर तुम्हाला स्वतःचे विचार बदलणं गरजेचं आहे. तरच तुमच्या भावना देखील बदलतील. नाही तर माणसं फार इमोशनल होतात. मी बोललो मध्येच की इमोशनल होऊन दुसऱ्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. आणि ते करणं म्हणजे पाप का आहे? कारण त्याच्यामुळे तुमचं पुढचं भविष्य अंधारामध्ये जातं. कधी ना कधी त्याच्या लक्षात येतच ते. प्रकृती आहे. सर्कल पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. हे सर्कल पूर्ण होतंच. मग त्याला वेळ काळ जरा वेगळा लागतो, कमी जास्त लागतो, म्हणून आपल्या लक्षात येत नाही. बरोबर आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून 24 तासामध्ये दिवस आणि रात्र होतो. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून वर्ष होतं. पृथ्वी सूर्याभोवती पण फिरते, त्याला वर्ष लागतं. परंतु असे काही ग्रह आहेत त्यांचा पूर्ण चक्कर मारायला 300-400 वर्ष लागतात. सूर्याचं चक्कर मारायला त्यांचं वर्ष 300-400 वर्षांचं आहे. आपल्या 4-5-10 पिढ्या संपून जातील एका चक्करमध्ये. कळते का तुम्हाला? हां, मग त्यांच्याकडे अनुभव वेगळे आहे. म्हणून हा जो काळ वेळ आहे हाच फक्त प्रश्न आहे. पण सर्कल पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. कदाचित काही सर्कल हे दिवसात पूर्ण होतात, काही क्षणात पूर्ण होतात. तुम्ही एखाद्याला आर्य म्हटला तो लगेच कार्य म्हणतो, लगेच पूर्ण झालं सर्कल. जे लगेच म्हणत नाही ना ते घातक असतं, लक्षात ठेवा.
ते लगेच जो आरेला कार्य म्हणतो ते सोपं आहे, ते हँडल करण्यासारखं आहे. पण जो तपानंतर आत्ता आरे म्हटल्यानंतर 1-2 वर्षांनी कार्य जर म्हटला तर तुमचा कार्यक्रमच. त्याच्यामुळे तुम्ही जे पेराल तेच उगवेल. बरोबर आहे. तुम्ही आंबे लावले, तुम्हाला आंबे खायला मिळणार आहे. तुम्ही बाबळी पेरल्या, तुम्हाला बाबळीचे काटेच टोचून घ्यावे लागणार आहे. पण तुम्ही म्हणता नाही आम्ही तर बाबळीचे झाडं लावतोय पण आम्हाला तर खूप आंबे खायला भेटत आहे. हे तुमच्या पूर्वजांनी लावले होते. तुम्ही जे पुढे काटे पेरलेले येतील तुम्हाला वाटेला, थांबा जरा, वेट करा. लक्षामध्ये. म्हणून आमचे जीवनाचे अनुभव हे आमची निर्मिती आहे. हे ज्यावेळेस आम्ही स्वीकारू त्यावेळेस आमचं जीवन आम्हाला हवं तसं आम्ही अनुभवू शकतो आणि त्याला स्वर्ग बनवू शकतो. धन्यवाद.